Hello student. See, in yesterday's lecture we completed that about the rules of negation, and without using truth table how can we write proof for the different relations in logic. Today we are going to discuss the new concept and last concept from this topic. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण लास्ट कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत की जे अतिशय इंटरेस्टिंग आहे, ती सुद्धा कन्सेप्ट इझी आहे. एकदम स्कोरिंगचा हा टॉपिक आहे, आपला लक्षात ठेवा की ज्यामध्ये तुम्हाला इझिली मार्क मिळू शकतात असा हा टॉपिक आहे. परंतु तेही कधी जर समजलं असेल तर. तुम्ही बघितलं असेल पहिल्या लेक्चरपासून आपण व्यवस्थित एक एक पॉईंट क्लिअर करत गेलेलो आहोत आणि आता शेवटच्या युनिटकडे चाललोत. तर पहा, शेवटचे युनिट काय आहे? स्विचिंग सर्किट्स. स्विचिंग सर्किट्स इन लॉजिक. दिस इज वन कन्सेप्ट, व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. हे ॲप्लिकेशन आहे. कशाचं ॲप्लिकेशन आहे? मॅथमॅटिकल लॉजिकचं ॲप्लिकेशन आहे. मग मॅथमॅटिकल लॉजिकचं ॲप्लिकेशन कुठे? पहा, लॉजिक म्हणजे काय? दोन पॉसिबिलिटी, ट्रू किंवा फॉल्स. तसं जिथे जिथे दोन पॉसिबिलिटी असतात, पास फेल लॉजिक यूज होतं, प्लस मायनस लॉजिक यूज होऊ शकतं, ऑन ऑफ लॉजिक यूज होऊ शकतं. म्हणजे एक लक्षात घ्या, जिथे जिथे दोनच पॉसिबिलिटी आहेत तिथे तिथे हे मॅथमॅटिकल लॉजिक मदत करतं, लॉजिकच्या कन्सेप्ट मदत करतात. मग तशीच एक कन्सेप्ट आहे स्विचिंग सर्किट. तुम्हाला माहिती आहे, पहा, स्विचिंग सर्किटचे दोन टाईप आहेत. देर आर टू टाईप्स. कोणते दोन टाईप आहेत? तर स्विचेस. बघा तुम्ही, एक सर्किट म्हणजे फिजिक्समधलं कन्सेप्ट आहे ही. हे दोन स्विच आहेत, S1 आणि S2, आणि इथे असा करंट फ्लो होतो आहे. हेअर इज ए वन बॅटरी अँड हेअर इज ए लॅम्प L. तुम्ही माझ्याबरोबरच नोटबुकमध्ये लिहून घेत जा. हे दोन स्विच आहेत. इथे लॅम्प आहे, इथे बॅटरी आहे. ही डायरेक्शन आहे करंट फ्लो होण्याची. इकडे प्लस आहे आणि इकडे मायनस आहे. या डायरेक्शनने करंट फ्लो होतो आहे. मग ही जर सिच्युएशन असेल तर या सिच्युएशनची बिहेवियर लॉजिकमध्ये कुणासारखी असते? पहा, मी इथे लिहितो S1, स्विच S1, इथे लिहितो स्विच S2 अँड हिअर इज द लॅम्प L. लॅम्प Lची सिच्युएशन पहा. आता समजा स्विच S1 ऑन आहे, S2 ऑन आहे, दोन्ही ऑन असतील. ही बघा सेरीज कसे, स्विचेस आर इन सेरीज. ही कंडिशन कशी आहे? स्विचेस आर इन सेरीज ऑन ए लाईन. ओके, ऑन ए लाईन. ॲट दॅट सिच्युएशन बोथ आर ऑन. मग दोन्हीही ऑन असतील तर करंट यातून इथे येणार आहे, यातून पुढेही पास होणार आहे, लॅम्प ऑन होणार आहे. मग लॅम्पसुद्धा त्यावेळेस कसा असणार आहे? ऑन. आता बघा, एक ऑन आहे आणि एक ऑफ आहे. लॅम्पची सिच्युएशन काय असेल? एक ऑन आहे, एक ऑफ आहे, करंट पुढे पास होणार नाही, लॅम्प ऑफच राहणार आहे. सेम थिंग पहा, समजा पहिला ऑफ आहे, दुसरा ऑन आहे, या सिच्युएशन मध्ये सुद्धा लॅम्प ऑफच राहणार आहे. आणि थर्ड फोर्थ सिच्युएशन, इफ बोथ स्विच आर ऑफ देन ऑल्सो लॅम्प इज ऑफ. मग ही जी बिहेवियर आहे, बघा, आपण स्टेटमेंट डिफाईन केली. समजा P स्टेटमेंट डिफाईन केलं, स्विच S1 इज क्लोज्ड किंवा ओपन, दोन्हीपैकी एकच वर्डिंग यूज करायचं. इज ओपन Q.
स्विच S2 इज ओपन. हे दोन स्विच आहेत असे डिफाईन केलेले. मग अशी सिच्युएशन असेल तर ही आणि हां, आता इथे ऑन म्हणजे टी असेल समजा आपला इकडे, आणि ऑफ म्हणजे एफ असेल, तर याची बिहेवियर बघा कशी आली. टी टी देन टी अदरवाईज एफ. म्हणजे बोथ आर टी देन टी अदरवाईज एफ. म्हणजे ही सिच्युएशन कुणाची आहे? अँडची आहे. बघा, अँडची सिच्युएशन आहे. म्हणून दोन स्विच ज्यावेळेस एका सेरीजमध्ये असतात त्यावेळेस हे स्विच पी स्टेटमेंटने डिनोट केलं तुम्ही, हे डिफाईन केलेलं स्टेटमेंट, हे तुम्ही क्यूने डिफाईन केलं, तर ही सिच्युएशन तुम्ही डिनोट करण्यासाठी पी अँड क्यू हा सिम्बॉलिक फॉर्म वापरणार आहे. इथे स्विचेस आर इन सेरीज. बघा इथे हा टेबल तुम्हाला मी दाखवला. या टेबलच्या मदतीने आपल्याला कोणत्या कनेक्टिव्हची बिहेवियर इथे दिसते, तर इथे तुम्ही कन्क्लुजन काय देऊ शकता? पी अँड क्यू. म्हणजे इथे आणखीन तुम्ही असंही लिहू शकता, पी अँड क्यू फेन S1 and S2 are in series. किंवा हे दोघे कसे आहेत? लिनियर. असंही वर्डिंग करू शकता. म्हणजे एका लाईनवरती जर स्विचेस असतील तर त्यांना कनेक्ट करण्यासाठी, त्यांना सिम्बॉलिकमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी अँड मदत करतं. अँड, कारण ह्या टेबलला जर पाहिलं तर ती लॉजिकमध्ये अँडची बिहेवियर आहे अकॉर्डिंग टू रूल. म्हणून इथे तुम्ही ए एन डी अँड ही कनेक्टिव्ज ध्यानात ठेवा. कधी? इफ स्विचेस आर इन सेरीज. पहा एकदा. हां, आता सेकंड सिच्युएशन पाहू. हे स्विचेस कसे होते? सेरीजमध्ये होते. आता किंवा एका लाईनवरती होते. आता सेम थिंग. नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस द सेम थिंग इन केस ऑफ स्विचेस आर नॉट इन सेरीज. एका लाईनवरती नाही आहेत स्विचेस, मग कसे आहेत पाहूयात आपण. पहा, दोनच स्विच आहेत, पण सिच्युएशन पहा. S1 S2. आणि स्टेटमेंट. आता हे स्विचेस कसे आहेत? स्विचेस आर इन पॅरलल. हे स्विचेस आता पॅरलल पोझिशनमध्ये आहेत, हे लक्षात घ्या. मग आता जर पॅरलल पोझिशनमध्ये असतील आणि स्टेटमेंट तुम्ही डिफाईन करणार तेच, लेट S1 काय डिफाईन करणार? स्विच S1 इज ओपन. एकच वर्डिंग, ओपन कायम यूज करायचं लक्षात ठेवा.
S2 स्विच S2 इज ओपन. हे टेक्निक आहे, लक्षात ठेवा हे डिफाईन करण्याचं. S1 S2 नॉट these are the statements. So P and Q. ओके. आणि आता सिच्युएशन पहा. S1 S2 आणि लॅम्प L. आता याची बिहेवियर कोणासारखी येते ते बघू. जसं लास्ट टाइम पॅरलल सिरीजमध्ये जर स्विच असतील तर अँड सारखी बिहेवियर केली. बोथ आर ऑन देन ऑन अदरवाईज ऑफ, म्हणजे बोथ आर टी देन टी अदरवाईज एफ. हे कुठं असतं? अँडमध्ये असतं. मग आता या सिच्युएशनमध्ये पहा काय होत आहे. समजा पहिला ऑन आहे, स्विच S2 ऑन आहे, लॅम्पसुद्धा ऑन असणार आहे. त्यानंतर पहिला ऑन आहे, दुसरा ऑफ आहे. बघा आता समजा एक ऑफ आणि एक ऑन, पण जिथं ऑन आहे तिथून पुढे करंट पास होईल, मग लॅम्प ऑनच राहणार आहे. सेम सिच्युएशन, ऑफ ऑन ऑन अँड लास्ट सिच्युएशन ऑफ ऑफ ऑफ. दोन्ही स्विच ऑफ असतील तरच ते लॅम्प ऑफ राहणार आहे. मग हे जे टेबल पाहिलं आणि ऑन मीन्स टी, ऑफ मीन्स एफ विचारात घेतले तर तुम्हाला ही बिहेवियर कुणासारखी दिसते? ही बिहेवियर ऑर सारखी दिसते. ऑर, लॉजिकल कनेक्टिव्ज ऑर. आणि म्हणून लक्षात ठेवा, switches are in parallel, then they behaves like OR. They behaves like OR. आणि म्हणून या टाईपचं स्विचिंग सर्किट हे नेहमी कोणत्या लेटरनी कसं डिनोट करतात? P or Q. हे त्याचं रिप्रेझेंटेशन. हे लक्षात घ्या, P or Q. म्हणजे इथे तुम्हाला काय समजलं तर ऑन मीन्स टी, ऑफ मीन्स एफ विचारात घेतले तर टेबल तयार कसा होतो? तर हा टेबल ऑरच्या रूलसारखा तयार होतो. ऑरच्या रूलसारखा कधी तयार होतो? जर स्विच पॅरलल असतील तर. आणि म्हणून दोन पॅरलल स्विच डिनोट करण्यासाठी ऑर किंवा सिम्बॉलिकमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी ऑर ही कनेक्टिव्ज यूज केली जाते. पहा आणि व्यवस्थित लिहा, नोटबुकमध्ये लगेच लिहा. तर पहा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं आहे तर स्विचेस आर इन सेरीज, स्विचेस आर पॅरलल. If switches are in series, then to convert them in symbolic form, we use AND connectives. And if switches are parallel, then use OR. म्हणजे इथे फक्त दोनच कनेक्टिव्ज काम करतात, AND आणि OR. AND कधी यूज होतं? जर लिनियर स्विचेस असतील तर. OR कधी यूज होतं? जर पॅरलल स्विचेस असतील तर. सो रिमेंबर दिस इज द डिफरंट. लिनियर, पॅरलल. इफ लिनियर दे कनेक्टेड बाय अँड, इफ पॅरलल देन दे कनेक्टेड बाय ऑर. हे तुम्ही ध्यानात घ्या. आणि हे का असे कनेक्ट केले जातात त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा मी इथे दिलेलं आहे. ओके, सो सी दॅट.